रोल. नमस्कार, रयत क्रांती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि या ठिकाणी आपण एका तरुण युवा शेतकऱ्याची जी आहे यशोगाथा ती आपण पाहणार आहोत. पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक स्थिती बळकट करण्याचा जो नेटाने मानस केला आहे तो आपण त्यांच्या तोडून जाणून घेणार आहोत. दादा, काय नाव सांगाल तुमचं? माझं नाव हरीश धर्मराज खाडे. गाव, मौज. पूर्ण प्राथमिक माहिती सांगा. गाव मौज आहे. माझं गाव मौज आहे, तालुका जिल्हा बीड. एक पोल्ट्री फार्म या व्यवसायाकडे आपण कसं वळलात? शेतीशी जोडधंदा काहीतरी असला पाहिजे या उद्देशाने मी एक पोल्ट्री फार्म कडे वळलो. आणि थोडस आधुनिक पद्धतीचं पोल्ट्री फार्म, जेणेकरून मानसिक मेहनत कमी लागल आणि त्याला जे आवश्यक आहे ते सर्व कसं पुरवता येईल त्यासाठी प्रयत्न करून हा एक पोल्ट्री फार्म मी सुरू केला आहे. आता तुम्ही हा व्यवसाय करताय, गेल्या किती दिवसापासून हा व्यवसायाला सुरुवात केली आहे? नाही, व्यवसायाला जास्त दिवस झाले नाहीत. गेले 6 महिन्यापासून मी व्यवसाय करतोय. सुरुवातीला हा शेड तुम्ही जो बनवलाय त्याच्यासाठी खर्च किती आला होता? अंदाजे 5 लाखाच्या आसपास शेडचा पूर्ण खर्च झाला. किती पक्षी तुम्ही सुरुवातीला आणले? आतापर्यंत जो पक्षी सांभाळण्याचा तसं माझ्याकडे इथे एक छोटस शेड आहे. छोटस याला पिंजरा म्हणायचं. यामध्ये एक 5-25 पक्षी हा गेल्या अनेक वर्षापासून मला कोंबड्याचा थोडासा नाद आहे. एक 10-20 पक्षी त्याच्यामध्ये असतो, जेणेकरून स्वतःपुरते अंडे स्वतःला खाण्यासाठी आणि थोडंफार विक्रीसाठी पण होतं त्यामधून. ते अनेक वर्षापासून चालू आहे. पारंपरिक समजा जी आवड आहे, छंद तुम्ही जोपासला, याच्यातून आता तुम्ही काहीतरी मोठं उद्योग करायला प्रयत्न केलाय. तर त्याच्यात काय अडचणी आल्यात आपणास? नाही, अडचणी म्हणून असं काही नाही, परंतु कुठलाही व्यवसाय करायचं म्हणलं तर प्रथमतः जिद्द लागते आणि त्याला लागणारा खर्चही थोडासा जास्तच असतो, कॉस्टली असतो. त्या पद्धतीने त्याचं खर्चाचं आणि इन्कमचं मेळ बसवून व्यवसाय करावा अशी माझी. ठीक आहे, तुमची मानसिकता अतिशय योग्य दिशेने आहे. आपण सुरुवातीला 6 महिन्यापूर्वी सुरुवातीला किती पक्षी घेतले होते, त्यांचं संगोपन कसं केलं? यामध्ये 500 पक्षी आरामशीर बसतात या शेड मध्ये. हे 20x30 शेड आहे. त्यामध्ये 9x9ची एक रूम पण आहे, ते खाद्य वगैरे ठेवण्यासाठी. उर्वरित शेड मध्ये 500 पक्षी टाकले होते. चांगल्या पद्धतीने 500 पक्षी जोपासण्यात आले. आता बरेचसे पक्षी विक्री झाले आहेत. काही आहेत 100-50 पक्षी शिल्लक. साधारणतः 500 पक्षामधनं तुम्हाला आर्थिक उत्पन्न काय जे सोर्स आहे तो किती झाला तुमचा? नाही, आर्थिक सोर्स असा आहे, हा पक्षी जर आपण हातावर विकला तर बऱ्यापैकी बेनिफिट राहतं. परंतु हाच पक्षी जर व्यापाऱ्याला दिला तर येणारा बेनिफिट खूप छोटा असतं, जास्त बेनिफिट होत नाही. मग आता तुम्ही आज बाजारपेठ जे आहे, विक्रीचा जो विषय आहे, तुम्ही कशा पद्धतीने विक्री केली? नाही, काही बाजारपेठेत जास्त विकला नाही, परंतु काही हातावर, समजा इथंच शेडवर आजूबाजूचे लोक येतात ना, त्यांना हातावर देतो आपण. 1 पक्षी, 2 पक्षी, 3 पक्षी, 4 पक्षी, असे जसे लागतील तसे लोक नेतात. बरं, आता एक सांगा की किती किलो वजनाचा पक्षी बनल्यानंतर तुम्ही विकतात तो? हा पक्षी कमीत कमी टाकल्याच्या नंतर 70 दिवसानंतर विक्रीला पक्षी येतो चांगल्या पद्धतीने. 1-1.5 किलो च्या आसपास पक्षी तयार होतो. त्यावेळेस तो पक्षी विक्रीला तयार होतो. एक पक्षी किती किमतीला जातो? तो जर आपण असा बाहेर दिला, मार्केटमध्ये आपण स्वतः नेऊन विकला, बाजारामध्ये इकडे तिकडं, किंवा असं ग्राहकांना दिला, तर एक 300-400 पर्यंत पक्षी जातो. 300-400. बरं, मला एक सांगा, ही जी जात आहे कोंबड्याची, तर याच्यात विविध व्हरायटीज आहेत. बॉयलर आहे, बाकी कुठल्या असतील आणखी, पण तुम्ही कुठलं प्रामुख्याने, आणि मागणीचं, ग्राहकांचा दृष्टिकोन आणि तुमच्या उत्पन्नाचं कसं आहे? यामध्ये काय आहे की सध्या पोल्ट्रीला जास्त मागणी आहे, परंतु पोल्ट्री जे गावरान पोल्ट्री आहे, तो पोल्ट्रीचा जो पांढरा माल असतो तो माल आपल्याकडं, आपण त्याची उत्पादन क्षमता कमी आहे आणि त्याचं संगोपन खूप जास्त किचकट असतं. तो माल 45 दिवसामध्ये निघतो, समजा विक्रीला येतो. तो माल व्यापाऱ्याला दिला तरी परवडतो, परंतु त्याच्या मालाचं संगोपन जे आहे ते खूप अवघड असतं. ते संगोपन करत असताना त्याला छोटीशी चूक झाली तर तो पूर्ण माल, म्हणजे त्याला रोग येतो, ते पक्षी मारतात. त्यामुळं शक्यतो पांढऱ्या कोंबड्याचं संगोपन
शेतकरी वर्ग कमीच करतो. ठीक आहे. आपण जी जात लावली आहे म्हणजे ज्या जातीचं उत्पादन घेत आहे ती जात कुठली, त्याच्याबद्दल काय सांगा? याला पाथर्डी गावरान म्हणतात. हम्म. हे पाथर्डी गावरान आहे. हे बऱ्यापैकी गावरान सारखंच असतं. जेणेकरून काय आहे, किंवा शेतकऱ्याच्या हाताखाली जर कोणी नसेल, इथं माणूस नसेल समजा, तर घंटा, अर्धा घंटा, 4 घंटे लेट जरी झालं त्यांना पाण्याला किंवा खाद्याला, तर त्यांना काही त्रास होत नाही जास्त, किंवा त्यांच्यामध्ये मर येत नाही. त्यांना फक्त सुरुवातीचे एक 25 ते 30 दिवस त्यांचं खूप म्हणजे संगोपन खूप चांगल्या पद्धतीने करावं लागतं. जे काही लस असतात, डोस असतात, सर्व खाद्य वगैरे सर्व त्या पद्धतीने द्यावं लागतं. त्यांना लाईट लागते. ते सर्व संगोपन आहे. आपण सुरुवातीचे अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घातलाय की संगोपन. तर खरं पाहिलं तर हे जे एक छोटीशी म्हणजे जीव त्यांचा लहान असतो कोंबड्यांचा, त्यांना सांभाळताना तुम्हाला कुठले कुठले काय काय कामं करावं लागतात ते काय सांगाल? हे पहा, आपण ज्या वेळेस व्यापाऱ्याकडनं त्या मशीन मधून जे पिल्ले निघतात 1 दिवसाचे असतात, ते आपल्याला त्याला एक डोस करून देतात 1 दिवसात. ते ज्यावेळेस आपण पॅकिंग मध्ये आणतो, आपण इथं आपल्या शेड मध्ये ज्यावेळेस ते पिल्ले सोडतो, त्यावेळेस त्यांना लागणारी हीट जे आपण लाईटच्या माध्यमातून पुरवतो, ती हीट त्यांना व्यवस्थित त्या पद्धतीने, हीट मीटर पण असतं, माझ्याकडे मीटर पण आहे. त्या मीटर प्रमाणे त्यांना 29, 30, 28 अशा पद्धतीची हीट ती पुरवावी लागते. सुरुवातीचे कमीत कमी 10 टेम्परेचर तेवढं पाहिजे. मेंटेन्स ठेवावं लागतं, तेवढं मेंटेन. त्यापेक्षा जर कमी झालं, टेम्परेचर जर तुमचं कमी झालं, तर ते पिल्लेला मर येऊ शकते. आणि त्यांना सुरुवातीला लागणारं जे खाद्य असतं, ते आपण पूर्ण खाद्य मार्केटमधून आणतो. ते खाद्य त्यांना 15 ते 20 दिवस छोट्या पद्धतीचं खाद्य असतं लहान बाळाचं, जसं आपण लहान बाळाला फेरेक्स वगैरे देतो तसं. त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर त्यांच्या खाद्यामध्ये, महिन्यानंतर त्यांच्या खाद्यामध्ये बदल करायचा. परंतु सुरुवातीचं संगोपन जे असतं ते खूप किचकट आणि अवघड विषय असतो. त्याला एक अगदी त्याच्या जिथं आपण ते पिल्ले टाकतोय त्याच्या शेजारी झोपून राहावं लागतं. कारण ते कधी अचानकपणे असं घोळका करतात आणि एकावर एक झाले की ऑटोमॅटिक खाली पिल्ले मरून जातात. त्यामुळे त्यांचं बोला. आता त्याच्यामध्ये पुढे आणखी जाऊन सांगायचं, तुम्ही खाद्य जे आहे त्यांचं वजन वाढण्यासाठी असा काही वेगळा प्रयोग केला? नाही, वेगळा प्रयोग काही नाहीये. जे मार्केटमध्ये जे त्या खाद्य दुकानावर खाद्य मिळतंय, त्यामध्ये माझ्या सगळं खाद्यामध्ये आहे. गोदरेजचं काही खाद्य असतंय आणि बारामती ॲग्रोचं पण काही खाद्य आहेत. ते खाद्य मिळतं, ते खाद्य आणायचं आणि त्यांना टाकायचं. एक गावरान खाद्याचा काही जुगाड असतो. कुणी कांदा कापून टाकतं, कुणी गोबी असेल किंवा टोमॅटो असतील किंवा इतर काही प्रकार, असं काही तुम्ही करण्याचा प्रयत्न केला? ते पण आपण करू शकतो, पण त्यासाठी 24 घंटे माणूस राबणारा इथं लागतो त्यांच्यापाशी. पण ते हे जे पाथर्डी गावरान जे कोंबड्या आहेत, यांना किंवा कुठल्याही कोंबड्याला आपण ते खाद्य देऊ शकतो, परंतु मिनिमम 30 दिवसाच्या नंतर ते दिलं तर योग्य राहतं. कारण त्या मालाला जे काही वजन पाहिजे ते वजन येण्यासाठी कमीत कमी 30 दिवस तरी आपल्याला तेच खाद्य द्यावं लागतं जे आपल्याला सुचवलं जातं. आता एक युवक आहात आपण, तरुण शेतकरी आहात, योग्य निर्णय तुम्ही जो शेतीचा जोडधंदा म्हणून घेतलाय, तर शासनाची काही मदत आपण घेतली आहे किंवा नाही, शासनाची मदत वगैरे काही घेण्याचा प्रयत्न केला नाही. भविष्यात असं काही असेल तर नक्कीच घेऊ. आता तर काही घेतलेलं नाहीये. परंतु हा व्यवसाय ज्यामधून 2 रुपये तर मिळालेच पाहिजेत, परंतु त्यापेक्षाही पलीकडं एक छंद जोपासणं ज्याला म्हणतात, हा मला एक छंद होता, तो मी जोपासतोय. व्यवसायामधून 2 रुपये तर मिळतच असतात, नाही मिळाल्यानंतर व्यवसाय करणं योग्य नाहीये. परंतु शेतीसाठी जोडधंदा हा खूप चांगल्या पद्धतीचा आहे. आता प्रत्येक जणानेच इतका खर्च करावा असंही काही नाही. छोट्या छोट्या व्यवसायात तुम्ही होऊ शकताय. जसं की इथं बघत असताना छोटं शेड आहे, ही जाळी आहे. इथं मी गेल्या 5 ते 6 वर्षापासून यामध्ये कोंबडी कमी होत येत नाहीये. कारण स्वतःला खायला लागतात आणि त्या मधून काही थोडेसे पैसे पण मिळतात. माझा एक छोटासा प्रश्न आहे, निश्चितच तो राजकीय नाही आहे, मात्र बीडच्याच ज्या मंत्री आहेत पंकजाताई मुंडे, त्या पशुसंवर्धन मंत्री आहेत, त्यांनी परळीत जो मोठा कार्यक्रम घेतला तेव्हा एक आव्हान केलं होतं की आता तुम्ही कोंबड्या पाळा, जनावरे पाळा, शेळ्या पाळा. त्याच्यासाठी आपण काही प्रयत्न केलात किंवा एक मंत्री म्हणून आपल्या बीड जिल्ह्यासाठी त्यांना काही योगदान केलंय असं वाटतंय तुम्हाला? हे पहा, ताईसाहेबांचं योगदान हे जिल्ह्यासाठी खूप मोठं आहे. लोकनेते मुंडे साहेबांचं तर योगदान जिल्ह्यासाठी होतच, परंतु लोकनेते मुंडे साहेबांच्या नंतर जर या जिल्ह्यासाठी सर्वात जास्त कोणी योगदान दिलं असेल ते
कामाच्या प्रगतीच्या माध्यमातून तर ते लोकनेते पंकजताई मुंडे साहेब यांनी दिला आहे आणि हे निर्विवाद सत्य आहे. कोणी मान्य कराल नाही कराल, परंतु ज्यावेळेस ताई 2014 ते 19 या राज्याच्या ग्रामविकास मंत्री होत्या, त्यावेळेस बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात, खेड्यात, वाड्यात, वस्त्यात जिथं नाही तिथं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून रस्ते केले आणि प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये कुठलाही सरपंच, मग तो कुठल्याही समाजाचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा असेल, तो सरपंच फक्त ताईपाशी गेला की त्या सरपंचाच्या अपेक्षा बाहेर कोणाला कोटी, कोणाला 2 कोटी, कोणाला 50 लाख असा निधी ताईसाहेबांनी 2014 ते 19 अगदी मोकळ्या हाताने या बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकास कसा होईल हे वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही. ताई विकासाभिमुख नेतृत्व आहेत हे मान्यच करावं लागेल. पण आपल्या व्यवसायाच्या निगडीत आता ते मंत्री आहेत, म्हणून तो विषय आमचा प्रश्न नाही आहे. बरोबर आहे. आता 2024च्या सत्तेमध्ये ताईसाहेब पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री आहेत. ताईसाहेबांनी मंत्री झाल्यानंतर ताईसाहेब कुठल्याही खात्यामध्ये अगोदर अभ्यास करतात, त्यामधून आपण जनतेसाठी किंवा ज्या उद्देशासाठी आपल्याला मंत्री केलंय त्या उद्देशापर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी ताईसाहेब अगोदर अभ्यास करतात आणि नंतर त्याची अंमलबजावणी करतात. तसंच ताईसाहेबांनी पशुसंवर्धन खात्यामध्ये सखोल असा अभ्यास करून ताईसाहेबांनी या शेतीपूरक व्यवसायाला आणि कृषीला जास्तीत जास्त सक्षम कसं करता येईल पशुसंवर्धनाच्या माध्यमातून, यासाठी ताईसाहेबांनी अनेक नवनवीन योजना आता या आणलेल्या आहेत, ज्या माध्यमातून ताईसाहेबांनी त्या परळीमध्ये पशुसंवर्धनाचा हा खूप मोठा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमामध्ये ताईसाहेबांनी एक सांगितलं की बाबा शेतकऱ्यांनो, तुम्ही फक्त शेतीच करू नका, तर शेतीच्या माध्यमातून पशुसंवर्धन, त्याचं संगोपन आणि त्यामधून तुम्हाला कसं 4 पैसे कमवता येतील यासाठी प्रयत्न करा. त्या माध्यमातून ताईसाहेबांनी बोलता बोलता सांगितलं, तुम्ही कोंबड्या पाळा, शेळ्या पाळा, मी तुम्हाला निधी देते. म्हणजे मग असा शेतकऱ्यांना बीडच्या किती फायदा झालाय किंवा कसा, म्हणजे जी बाय प्रोसेस आहे ती कशी आहे? नाही, बाय प्रोसेस खूप अवघड नाहीये. ताईसाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने ताईसाहेब फक्त मंत्रालयामध्ये बसून जे आर काढत नाहीत, तर ताईसाहेब शेवटच्या अधिकाऱ्याला पण विचारतात की बाबा, तुझ्याकडे आलेला शेतकरी, त्याने केलेली मागणी, त्यासाठी तू काय सकारात्मकता शेतकऱ्याला दाखवलीस किंवा शेतकऱ्यांकडून काय अपेक्षित आहे तुम्हाला, ते पूर्ण डॉक्युमेंटली घेऊन ही योजना चांगल्या पद्धतीने सक्सेस होईल असं मला एक आत्मविश्वास आहे. आता त्याच्यात अनुदानाचा जो भाग असतो, जे की शेडनेट उभारणं असेल किंवा पक्षी घेण्यासाठी किंवा इतर जे, आता सुरुवातीलाच खरं तर पंकजाताई मुंडे या मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने आणि मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली एक महत्वाचा निर्णय घेतला होता की शेतकऱ्यांचे जे हे म्हणजे कुक्कुटपालन असेल की शेळी पालन असेल, यांना कृषीच्या योजनेचा दर्जा दिलेला आहे. तर याच्यामध्ये जे आतापर्यंत शेतकऱ्यांना जी थेट मदत आहे अनुदानाच्या स्वरूपात, ही कशी होती आहे? हे पहा, शेतीपूरक व्यवसायाला कृषीचा दर्जा देणं ही काळाची गरज होती, जेणेकरून शेतकरी त्या माध्यमातून थोडासा सक्षम होऊ शकतो. कृषीचा दर्जा दिला म्हणजे तो शेतकरी किंवा त्या शेतकऱ्याकडे जमीनही नसेल, परंतु तो इतर कुठेतरी ठिकाणी कृषीपूरक व्यवसाय करतोय, कोणाच्या तरी म्हणजे भाड्यात जागेवर म्हणा, अगर कुठं म्हणा, जर त्या व्यक्तीला कृषीचा दर्जा मिळाला तर तो शेतकरी झाला, म्हणजे शेतमजूर न राहता तो शेतकरी झाला. त्या माध्यमातून त्याला मिळणारे जे बेनिफिट आहे ते सरकारच्या माध्यमातून मिळतच राहील. आणि राहिला या म्हणजे शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा आणखी शेतीपूरक व्यवसाय जो कुठला असेल, त्यामध्ये बेनिफिट किंवा अनुदान यासाठी शेतकऱ्याने किंवा व्यावसायिकाने प्रयत्न न करता, ते अनुदान किती मिळतंय, किती मिळणार आहे, त्याच्यामध्ये किती मला नफा होणार आहे, हा विषय नाहीये. हा विषय जर आपण धरून बसलो तर आपण व्यवसाय करू शकणार नाहीत. आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर आपण त्यासाठी सकारात्मकतेने जाऊन ती फाईल तयार करणे, ते डॉक्युमेंटरी तयार करणे, तिथं दाखल करणे आणि व्यवसाय उभा करणे. हे ठीक आहे, सर्व तुम्ही सांगितलंय, तुमचं स्वागतच आहे. पण आता एक माझा दुसरा शेवटचा प्रश्न असेल की आपण नवीन तरुण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल याच्या माध्यमातून, आणि त्याच्यापूर्वी मला एक सांगा की आपण 500 पक्षी सांभाळलेत, त्याच्यातनं उत्पादन किती मिळाले आणि नवीन तरुण शेतकऱ्यांना आपला काय संदेश असेल? नाही, पहा, कुठलाही व्यवसाय ज्यावेळेस नवीन असेल ना, तर त्यावेळेस त्याला थोडंसं आपण त्याला समजण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. बेनिफिट कमी जास्त होत राहतं, नफा हा कमी जास्त होत राहतो, परंतु आपण त्याच्याशी निगडीत किती झालो किंवा आपण त्या व्यवसायाला किती समजून घेतलंय हा महत्वाचा मुद्दा असतो. शेवटी आपण प्रत्येक जण व्यवसाय करतो का, तर त्यामधून आपल्याला 4 पैसे मिळावे म्हणून. 4 पैसे मिळाले तरच व्यवसाय करणार आहोत, नाहीतर व्यवसाय करणार नाहीत. पैसे नक्कीच मिळतात,
परंतु त्या पैसे मिळण्याच्या अगोदर आपण त्या व्यवसायाशी निगडीत होणं खूप गरजेचं आहे. जर आपण त्या व्यवसायाशी निगडीत झालो तर तो व्यवसाय पुन्हा मोठा होऊ शकतो किंवा आपण त्या व्यवसायामध्ये आपलं नाव करू शकतो. धन्यवाद हरीश भाऊ खाडे, आपण या आमच्या न्यूज रयत क्रांती या न्यूज चॅनलला आपली मुलाखत दिली, तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शक काही तत्व सांगितले, तुमचा कुक्कुटपालन व्यवसायातला अनुभव देखील सांगितला की याच्यातून आर्थिक खाना आपला कसा मजबूत करता येईल. निश्चितच अशा नवनवीन शेतकऱ्यांच्या, तरुण शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. मी अनिल घोरड, बीड.